ट्रेकर्स, गोष्ट एका प्रवासाची. जी आमच्याकडून भेट तुम्हाला धरा. आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये अशीच एक महिला आहे, 10,000 प्लस डिलिव्हरी आणि त्या पण यशस्वी केलेल्या आहेत. आणि ती आजी आताच्या ह्या घडीला 92 वर्षाची आहे. खरं तर ह्या जुन्नर तालुक्यातील मी यांना धाराऊ म्हणल, कारण यांचं जे काम आहे ते खूप मोठं आहे. खरं तर यांना या कामासाठी काही ना काही एखादा पुरस्कार सुद्धा तालुका पातळीवर नाही, जिल्हा पातळीवर म्हणा कुठून तरी काहीतरी यांना भेटला पाहिजे त्यांच्या कार्यासाठी. आदिवासी भागामध्ये तुम्ही हे डिलिव्हरी वगैरे करता, बरोबर ना? हे कोणाकडून शिकले तुम्ही? माझ्या ऐकून आधी त्यावेळेस तुम्हाला बोलवायला आलं तर कसे जायचे तुम्ही? कसे जायचे? गाडी घेऊन यायचे का लोक तुम्हाला? नाही, पायी जायचं. पायी पायी? पाय पाय मग किती किलोमीटर होता? कोपरे मांडवीतून बरंच लांब आहे. पाय पाय जायचं, रात चालतं. रात्रभर चालायचं हा आणि सकाळी तिथं पोहोचायचं आणि ते नाही मग हे कोणता येतच नाही मुक्कामच तिकडे. डिलिव्हरी 2-2-3 बाय डिलिव्हरी केल्यानंतर ती लोक तुम्हाला काय द्यायचे? दियाचे काय दाणं एवढं धान्य धान्य म्हणा, नारळ, खोबऱ्याची वाटी असं? नाही काय मग असं काही नाही. धान्य द्यायचं थोडेसे दाणं 50-60 रुपये. 50 रुपये 50 रुपये वाढ आता. डॉक्टर कोणाला बर डॉक्टरांनी बोलवलं होतं. कापायला हा, म्हणजे डॉक्टरांनी सिजर करायला सांगितलं होतं ऍक्च्युली. मग Delivery. तुम्ही सुखाची केली तिला. सुखाची केली. आता तुम्ही आता घरामध्ये तुम्हाला 2 सोना आहेत, 4 मुली आहेत, हं. यांच्या डिलिव्हरी कोणी केल्या? मी असं केलं तुम्हीच केल्या? अखंड. अखंड सगळं फ्री ऑफ चार्ज, हा सगळं फुकट. मजा आहे तुमची. हा. ते देतात का असं डिलिव्हरी करताना काही अडचणी आल्या? अडचण नाही आलं. अजिबात नाही. फार अजिबात नाही. ते मुलगा काय म्हणतात मला जास्त माहिती नाही. तो मुलगा असा फिरतो, आडवा होतो, मग तो नीट करायचं. तुम्हाला जमतं त्या हा हात जमत. लावला का कळत? हा जमत. बर 7 महिन्यापूर्वी ह्यांची पण डिलिव्हरी केली होती. ससूनला काय जायला सांगितलं? काय अडचणी आलं? ते म्हणले तुमची बीपी वाढते, तुम्हाला कधी पण चक्कर येऊ शकते, त्याच्यामुळे तुम्ही जुन्नरला जा. ओके. काय डॉक्टर म्हणले सिजर करायला आणि पुण्याला जा, त्याच्यामुळे आणखीन भीती वाढत होती ना. पुढं करायची ठरली डिलिव्हरी? आजीकडेच. आजीकडच करायची ठरले, म्हणलं जाऊ नका, आपली परिस्थिती नाही तशी. मग काय इथंच केली. आम्हाला म्हणले 3 वाजता वाहणार म्हणजे. करता करता आम्ही लय दिवस दवाखान्यात जात होतो, पण काहीच फरक नव्हता. मुलगा काय पोटामध्ये दगावला होता का? हा मग तरी पण आजीने ते नॉर्मल केलं सगळं व्यवस्थित? नॉर्मल केलं. एकदम देवासारखी. देवासारखे ना. 4-5 जण यायचे न्यायचे. ते आजी 2-2-3-3 दिवस तिकडे राहायचे. आज या गावात झाली का पुढच्या गावात जर करती. अभिमान आहे का आजीनं आमच्यासाठी एवढं केलं, तिचं नाव एवढं झालं. कोणत्या गावात तर तुमच्या नॉर्मल होतं आणि आजी हुशार आहे. 9 महिन्यापर्यंत कामच करीत होतो. अरे बापरे. आराम करा, बेड रेस्ट घ्या. टायमाला पोट दुखायला लागल्यावर आजीने डिलिव्हरी केल्या घरी. तोपर्यंत 9 महिन्यापर्यंत काम करायचं. आमची डिलिव्हरी कोणी केली असेल? आजीने केली. आजीने केली. मग काय भीती वाटली का बाबा आपली सासू आपली डिलिव्हरी करणार आहे? नाही भीती नाही वाटत. सगळ्या सासू चांगल्या असतात का वाईट असतात? चांगले असतात. तुमची डिलिव्हरी केली म्हणून चांगले का? मग बरेच सासूचा हा अभिमान वाटत. असं कमी सोन आहेत की त्यांना सासूचा अभिमान वाटतो.